मुंबईत आझाद मैदान परिसरामध्ये 3000 शिक्षकांचं आंदोलन, सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर, पोलिसांकडून आंदोलक शिक्षक ताब्यात। 96 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी राज्यामधील शासकीय कंत्राटदार आजपासून संपावर। 15 एप्रिलपर्यंत शासकीय विकास कामं बंद ठेवण्याचा कंत्राटदार महासंघाचा निर्णय। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश। एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे मदत देण्याचेही निर्देश। यंदा सरासरीच्या 94% पाऊस होण्याचा स्कायमेट या खासगी वेधशाळेचा अंदाज। मध्य आणि पश्चिम भारतामध्ये कमी पावसाची शक्यता व्यक्त। 2 महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील होत्या अशोक खरातच्या संपर्कात। एक अधिकारी डीसीपी तर दुसरी एसीपी दर्जाची। आवडत्या पोस्टिंगसाठी खरातकडे फिल्डिंग लावल्याचा संशय। पार्थ पवार कृतघ्न असल्याची काँग्रेसची टीका। भाषण सुद्धा करता न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलवरती बोलणं जरा जास्तच झालं असं प्रत्युत्तर। जमीन घोटाळ्यामुळे महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची ही टीका। मुंबईमध्ये आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात। पॉड टॅक्सी प्रकल्पाचं देखील आज भूमिपूजन। इराणला एका रात्रीमध्ये संपवून टाकू, ट्रम्प यांचा इशारा। होर्मुझ खुलं करण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत, तर अमेरिकेच्या धमक्यांना आमची मुलं सुद्धा घाबरत नाहीत। इराणकडून खिल्ली, रात्रीची प्रतीक्षा असल्याचंही आव्हान। पुण्यातल्या शिरूरमध्ये आईनं केली 11 महिन्याच्या पोटच्या मुलाची हत्या। सिमेंटच्या ओट्यावरती आपटून घेतला जीव, दुसरं लग्न करण्यासाठी मुलाला मारल्याची कबुली। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आपण बघताय दुपारच्या बातम्या। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली। आखाती युद्धामध्ये अमेरिकेच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांच्या समोर मोठं धर्मसंकट उभं राहिलंय। ट्रम्प यांनी निश्चित केलेल्या इराणमधल्या काही लक्ष्यांमध्ये लष्करी ठिकाणांसह लोकोपयोगी प्रकल्पांचा देखील समावेश आहे। मात्र या प्रकल्पांवरती मारा केल्यास ट्रम्प युद्ध गुन्हेगार ठरतील असा इशारा इराणनं दिलाय। ट्रम्प युद्ध गुन्हेगार असल्याची हाकाटी पिटण्याची संधी इराणला मिळू नये यासाठी आता पेंटागॉननं नवा प्लॅनही तयार केलाय। या अंतर्गत इराणमधील नवे लष्करी लक्ष्य शोधलं जात आहे। ही माहिती पॉलिटिको या वृत्तसंस्थेनं दिली आहे। सोमवारी ट्रम्प यांनी इराणमधील पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती। उद्या रात्रीपर्यंत इराणमधील प्रत्येक पूल आणि वीज प्रकल्प नष्ट केला जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय। मात्र पेंटागॉनमध्ये या धोरणावरती मतभेद आहेत। एका अधिकाऱ्याच्या मते लष्करी आणि नागरी लक्ष्य यामधील सीमारेषा नेमकी कुठे आखायची यावरती चर्चा सुरू आहे। उदाहरणार्थ, पाणी शुद्धीकरण प्रकल्प हे नागरिकांच्या सोबतच लष्करासाठी देखील महत्त्वाचे असतात, त्यामुळे ते लक्ष्य ठरू शकतात। पेंटागॉनचं काम राष्ट्राध्यक्षांना विविध पर्याय उपलब्ध करून देणं हे आहे। अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी म्हटलेलं आहे। इराणमधले सारे पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त करू अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। आज रात्री 12 पासून म्हणजे भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30 वाजल्यापासून हे हल्ले करू अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। दरम्यान अमेरिकेच्या इराणमधल्या टार्गेटवरती देखील एक नजर टाकूया। पूल आहेत 3 लाख आहे एकूण। पूल 100 मीटरपेक्षा अधिक लांबीचे 185 आहेत, तर 50 मीटरपेक्षा अधिक लांबीचे 42 पूल आहेत। 400 पेक्षा जास्त वीज प्रकल्प आहेत। गॅस, पाणी, कोळसा, अणु प्रकल्पांचा देखील समावेश आहे, तर बहुतांश प्रकल्प हे निवासी आणि औद्योगिक भागात आहेत। तर अमेरिकेच्या या सगळ्या धमक्यांना आमच्या इथली लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणनं खिल्ली उडवलेली आहे
आणि आज रात्रीची प्रतीक्षा असल्याचं इराणनं देखील आव्हान दिलेलं आहे. वीज प्रकल्पांच्या रक्षणासाठी मानवी साखळी बनवा असं आवाहन इराणच्या क्रीडा मंत्री अली रेझा रहेमींनी क्रीडापटू आणि कलावंतांना केलंय. दरम्यान आज रात्रीपासून वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांसाठीच्या प्रकल्पांवरचे हल्ले हा युद्ध गुन्हा असल्याचं इराणच्या क्रीडा मंत्र्यांनी स्पष्ट केलं. इराणमधल्या अर्दकन आण्विक केंद्रावरती मोठा हल्ला करण्यात आलाय. अमेरिका आणि इस्रायलकडून अजूनही इराणमध्ये मोठे बॉम्ब हल्ले सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाकडून देखील या हल्ल्याला दुजोरा देण्यात आला. मध्य इराणमधला हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पाला अमेरिका आणि इस्रायलनं लक्ष्य केलेलं आहे. पुढची मुंबईतली एक मोठी बातमी आहे. मुंबई पोलिसांकडून मेट्रो 9च्या उद्घाटनाच्या वेळेला स्थानिक लोकप्रतिनिधींची अडवणूक करण्यात आली आहे. स्थानिक प्रतिनिधींची नावं ही पोलिसांच्या यादीमध्ये नाही आहेत आणि त्यामुळे पोलिसांचा काहीसा गोंधळ झाला. महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी यानंतर हस्तक्षेप केला. मुंबई पोलिसांकडून लोकप्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे पालिका सभागृह नेते गणेश खणकर यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली दिसतीये. तर मेट्रो 9च्या प्रकल्पाचं आज लोकार्पण केलं जातं आहे आणि त्यावेळेला स्थानिक लोकप्रतिनिधींची पोलिसांनी अडवणूक केल्याचं दिसून आलंय. जी नावं पोलिसांना देण्यात आलेली होती त्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची नावं नव्हती. त्यामुळे पोलिसांचा काहीसा गैरसमज झाला आणि गोंधळ उडालेला बघायला मिळालाय. अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी याविषयी माहिती देत आहेत. अभिषेक, काय घडलंय नेमकं आणि महापौर देखील या ठिकाणी उपस्थित होत्या, काय नेमकी भूमिका त्यांनी घेतली आहे? मेट्रो 9चं उद्घाटन आपल्याला थोड्याच वेळात पार पडताना दिसणार आहे. मात्र त्यापूर्वी कुठेतरी स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची आपल्याला मुंबई पोलिसांकडनं अडवणूक होताना दिसते आहे. एकूणच स्थानिक प्रतिनिधींची नावं पोलिसांच्या यादीत नसल्यानं हा सगळा गोंधळ उडाल्याचं प्रकर्षानं दिसलं. एकूणच या प्रकरणी महापौर रितू तावडे असतील किंवा मग सभागृह नेते गणेश खणकर असतील यांनी वेळीच हस्तक्षेप केला. एकूणच नगरसेवक महापौर असतील त्यांचे जे सहाय्यक आहेत सोबत सभागृह नेते यांचे जे सहाय्यक आहेत त्यांना देखील अडवण्यात आलेलं होतं आणि यामुळे कुठेतरी अपमानास्पद वागणूक दिल्यानं महापालिका सभागृह नेते गणेश खणकर यांनी कुठेतरी नाराजी आपल्याला व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे. एकूणच अशा पद्धतीनं वागणूक मुंबई पोलिसांकडनं ही लोकप्रतिनिधींना दिली जाते आणि त्यामुळे कुठेतरी रोष जो आहे तो आपल्याला या गणेश खणकर असतील किंवा मग रितू तावडे असतील यांच्याकडनं व्यक्त होताना दिसतोय. अभिषेक, महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर या दोघांना देखील अडवलेलं होतं का पोलिसांनी? नाही, यावेळी एकूणच जे स्थानिक जे नगरसेवक होते किंवा मग रितू तावडेंसोबत किंवा गणेश खणकर यांच्यासोबत जे सहाय्यक आलेले होते त्यांना अडवणूक करण्यात आलेली होती आणि यावेळी या दोघांकडनं हस्तक्षेप करण्यात आला आणि या हस्तक्षेपानंतर एकूणच जो वाद आहे तो आपल्याला होताना दिसलेला आहे. कुठेतरी नाराजी ही व्यक्त केलेली इथं प्रकर्षानं दिसते. बरं, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे नेमकं कोण कोण होतं तिथे ज्यांना सुरुवातीला पोलिसांनी प्रवेश नाकारला होता? दहिसर परिसरातले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हा प्रवेश नाकारला होता. सोबतच जे रितू तावडे असेल सभागृह नेते किंवा मग महापौरांसोबत जे सहाय्यक असतात त्यांना देखील प्रवेश नाकारलेला होता कारण त्यांची यादीमध्ये नावं नव्हती आणि त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो समोर येताना दिसतोय. अगदी धन्यवाद अभिषेक सविस्तर माहितीसाठी. बघूयात पुढची बातमी. भोंदूबाबा अशोक खरात याची आज पुन्हा एकदा SIT कडून चौकशी सुरू आहे आणि खरातच्या चौकशीचा 18वा दिवस आहे. अशोक खरातची दुसऱ्या गुन्ह्यामधली पोलीस कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल. शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील. शुभम, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये खरं तर हे वर्ग करण्यात आलेलं आहे सगळं प्रकरण आणि सलग 18व्या दिवशी याची चौकशी केली जाते. कोणकोणते मुद्दे आजच्या वेळेला चौकशीत घेतले जातील?
नक्कीच आपण जर बघितलं तर या भोंदू अशोक कराड प्रकरणाची व्याप्ती ही दिवसागणिक वाढताना पाहायला मिळते आणि आज त्याची पुन्हा जी आहे ती एसआयटी कडनं चौकशी केली जाते. खरं तर आजची जी पोलीस कोठडी आहे ती संपणार असून उद्या त्याला पुन्हा कोर्टात त्या ठिकाणी हजर केलं जाणार आहे. आपण जर बघितलं तर आजच्या चौकशीमध्ये महत्वाचं म्हणजे ज्या महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं होतं त्या महिलांचं लैंगिक शोषण करताना जे काही महत्वाचे पुरावे खरं तर त्या ठिकाणी एसआयटीच्या पथकाला जे हाती लागलेले होते त्या संदर्भात त्यासोबत ज्या पद्धतीच्या महिलांचे लैंगिक शोषण करताना काही भीती दाखवली जात होती, देवदेवतांचे काही त्या ठिकाणी पूजाविधीचे कारण दिले जात होते आणि स्वतः देवाचा अवतार असल्याचं त्या ठिकाणी जो भासवत होता त्यासाठी जो शनीश्वर मंदिरात पूजा करत होता त्या मंदिरामधली देखील काही महत्वाची माहिती ती खरं तर एसआयटीच्या हाती लागलेली आहे. या सगळ्या संदर्भामध्ये पुजारी असेल, स्थानिक काही कर्मचारी असतील आणि एकूण या अशोक खराडचे त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल यांच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतात. त्यासोबत या पूजाविधीच्या दरम्यान काही आर्थिक व्यवहार होत होते, काही देणगी स्वरूपात जे पैसे येत होते ते रोख स्वरूपात येत होते का कोणत्या अकाउंटमध्ये जात होते या सगळ्या संदर्भामधली जी माहिती आहे ती एसआयटी कडनं घेतली जाणार आहे आणि उद्या त्याला कोर्टामध्ये सादर केल्यानंतर काही महत्वाचे पुरावे देखील एसआयटीच्या पथकाकडनं कोर्टासमोर त्या ठिकाणी मांडले जाणार आहे. अगदी, त्यामुळे उद्याची ही सुनावणी महत्वाची राहील. पुन्हा एकदा त्याची कोठडी वाढते का याकडे लक्ष राहील. तुर्तास धन्यवाद शुभम माहितीसाठी. पाहूयात पुढची बातमी. बारामतीमध्ये काँग्रेसनं उमेदवार देणं हे काही गैर नाही. शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेला खासदार संजय राऊत यांनी देखील सहमती दर्शवलेली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी कौटुंबिक कारणांमुळे निवडणूक लढवत नसली तरी इतर कोणी निवडणूक लढवत असल्यास विरोध करता कामा नये असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी तुमचं पूर्ण राजकारण केलं. त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे. याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये एक उमेदवार रिंगणामध्ये उतरवलाय. यामुळे पार्थ पवार हे देखील चांगले संतापले. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीमधल्या हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार रिंगणात उतरवला. काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षावरच जोरदार टीका केली. ही काँग्रेसच्या महाराष्ट्रामधल्या डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टीका पार्थ पवारांनी केली आहे. यावरती आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पार्थ पवार यांना प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. लोक विसरत नाहीत. आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही आहे. पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं. आम्हाला यावरती राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती जर टीका केली तर जशास तसं उत्तर मात्र आमच्याकडनं दिलं जाईल.
बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसवरती हल्लाबोल करणाऱ्या पार्थ पवार यांच्यावरती आता काँग्रेसनं पलटवार केलाय. महाशक्तीच्या समोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील असं काँग्रेसनं सुनावलंय. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवरती आताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं, असा सवालही आता या ट्विटमधून करण्यात आलाय. मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद करून घेतला याची आठवण देखील काँग्रेसच्या ट्विटमधून करण्यात आली. तर काँग्रेसनं ट्विट नेमकं काय केलंय, पार्थ पवार यांच्यावरती कशी टीका केली आहे बघूया. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवरती आताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं. स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूच्या नंतर लगेच जमीन घोटाळ्यामधील चौकशीमधून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीच्या समोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे. काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा. निवडणुकीमधून माघार घेईन अशी मागणी करतायत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवं. पुढची बातमी नाशिकची. नाशिकच्या तपोवनामधील वृक्षतोडीच्या संदर्भात हरित लवादाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. शहरामधल्या सर्वच भागामधील वृक्षतोडीला 28 एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. आज राष्ट्रीय हरित लवादाच्या समोर झालेल्या सुनावणीच्या वेळेला हा निर्णय देण्यात आलाय. तपोवनासह शहरामधील सर्वच भागामधील वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमी एकवटले होते आणि त्यांनी याचिका देखील दाखल केली होती. याचिकेवरची सुनावणीच्या दरम्यान 28 एप्रिलपर्यंत महानगरपालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पुढची सुनावणी ही 28 एप्रिलला होणार आहे. नागपूरमधली एक मोठी बातमी आहे. दोसर भवन परिसरामध्ये सापडलेले 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या कांड्या जिवंत स्फोटकं असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे तो प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. आजूबाजूची दुकानं देखील पोलिसांनी सध्या बंद केलेली आहेत. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. तुषार, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे आणि पोलीस कशा पद्धतीने या सगळ्याचा शोध घेत आहेत? निश्चितच पोलीस सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्याला त्यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे की जे 58 डेटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या ज्या कांड्या सापडल्या त्या जिवंत स्फोटक असून अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये त्या सापडलेल्या. आपण बघू शकतो की या संपूर्ण परिसराला आता पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. इतकंच नाही तर अवतीभोवतीला जे दुकानं होती ते देखील खाली केलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित देखील केलेला आहे. आपण समोर जर का तुम्हाला हे झाडं दिसतात त्या झाडाच्या पाठीमागचा भाग जो लांजेवार कुटुंबाची पार्किंग आहे तिथे त्या पोर्चमध्ये एका पिशवीमध्ये हे संपूर्ण स्फोटकं सापडलेले आहे. लांजेवार कुटुंबाने असं सांगितलं की आम्ही 1 महिन्यापासून ती पिशवी बघतो. ते जे बाजूला असणाऱ्या कुंड्या आहेत तिथे जे झाडं आहे त्यांना रोज पाणी देताना ते आम्हाला पिशव्या दिसत होत्या पण आम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही. जेव्हा आज त्यांनी सकाळला बघितलं तेव्हा त्यांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि नंतर मग आता इथे BDDS पथक असेल किंवा फॉरेन्सिक जे अधिकारी असेल ते देखील इथं दाखल झालेले आहे. महत्त्वाचा विषय की आपण जर का बघितलं ना तर हा संपूर्ण परिसर हळूहळू खाली केलेला आहे पोलिसांनी, कारण की स्फोटक असल्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी पाऊल उचललेलं आहे. मात्र या भागामध्ये काही दिवसाआधी रामनवमीची यात्रा गेलेली होती. एक शोभायात्रा जी नागपूरची प्रसिद्ध शोभायात्रा आहे ती याच भागातनं दोसरभवन चौकातनं जातं. त्यामुळे त्या शोभायात्रेशी या स्फोटकांचा काही संबंध आहे का याचा देखील तपास पोलीस करत आहे. खरं तर 1 वर्ष आधी नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला तो याच परिसरामध्ये झालेला होता. असे वेगवेगळे अँगल या संपूर्ण स्फोटकांना घेऊन आहे. प्राथमिक असा अंदाज आहे की कोणीतरी तिथे लपवण्यात आलेले होते. त्याची लांजेवार कुटुंबाला कल्पना नव्हती आणि आज जेव्हा सकाळला ते लांजेवार कुटुंबाच्या लक्षात आलं तेव्हा मग पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मात्र आता हे स्फोटकं तिथे कोणी ठेवली, कशासाठी ठेवली आणि काही दिवसाआधी इथनं गेलेली रामनवमीची शोभायात्रा त्याचा याच्याशी काही कनेक्शन आहे का याचा तपास नागपूर पोलीस करत आहे.
अगदी तुषार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. एक मोठी बातमी आहे. मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये 3000 शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलक शिक्षक संतापले आणि त्यांनी काही काळ बीएमसी लगतचा मार्ग देखील रोखून धरला. रस्ता अडवणाऱ्या काही शिक्षकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं हे आंदोलन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत. वेदांत, संपूर्ण महाराष्ट्रामधून हे सगळे शिक्षक या ठिकाणी एकवटल्याचं कळतं आहे. काय काय नेमक्या मागण्या आहेत त्यांच्या? ज्या प्रकारे आपण बघितलं, हिवाळी अधिवेशनापासून खरं तर महिनाभरापासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. एक तर सेवेत कायम करणं, समान काम समान वेतन, सेवा सुरक्षा, अशा काही प्रमुख मागण्या या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या आहेत. याआधी सुद्धा 2-3 वेळेस अशा प्रकारे आक्रमक झालेले शिक्षक आपल्याला पाहायला मिळाले. आज सुद्धा थोड्या वेळापूर्वी जो आझाद मैदानाच्या बाहेर येऊन त्यांनी CSMT आणि प्रेस क्लबचा जो परिसर आहे तिथे रस्ता रोको आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी काही शिक्षकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिल्याचं कळतंय. आता पुन्हा एकदा शांततेत हे आंदोलन आपण आझाद मैदानात करावं, तुमच्या मागण्यांचा विचार केला जाईल, अशा प्रकारे सूचना या पोलिसांकडनं आणि प्रशासनाकडनं त्यांना देण्यात आल्या. अगदी धन्यवाद वेदांत सविस्तर माहितीसाठी. तर या आंदोलक शिक्षकांनी देखील काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांच्या मागण्या विशद केलेल्या आहेत. बघूया. 2007-8 से कौन 15-17-20 साल हो गए हम कॉन्ट्रैक्ट बेस पर से काम कर रहे हैं. गवर्नमेंट हमारी तरफ कोई सा भी ख्याल नहीं दे रही. परमानेंट कुछ लाभ नहीं है. 15-20 साल से परमानेंट नहीं है. कॉन्ट्रैक्ट बेस पे बहुत छोटे से मानधन पे काम करते हैं. हम पूरे महाराष्ट्र राज्य में से आए हैं सर. बघूयात पुढची मोठी बातमी. काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्या घरी आसामचे पोलीस दाखल झाल्याचं कळतंय. आसाम पोलिसांच्या सोबत दिल्लीचे पोलीस देखील पवन खेडा यांच्या घरी पोहोचलेत. पवन खेडा यांच्या चौकशीसाठी दोन्ही राज्यांचे पोलीस त्यांच्या घरी पोहोचलेत. खेडा यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आरोप केले होते आणि त्यानंतर सध्या पोलीस दाखल झालेत. खेडांच्या विरुद्ध आसामच्या मंत्र्यांचं सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचे आरोप करण्यात आले. दुरुपयोग करून गोल्डन कार्डच्या संबंधी माहिती मिळवल्याचा देखील खेडांवरती आरोप करण्यात आलाय. तर काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्या घरी सध्या आसामचे पोलीस पोहोचल्याची ही माहिती आपण बघतो आहोत. सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या घडामोडींविषयी माहिती देत आहेत अधिकची. सोमेश, काय नेमकं प्रकरण आहे? पवन खेडा यांनी नेमके काय आरोप केले होते आणि पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत, त्यांच्यावरती आता काय ठपका ठेवण्यात आलाय? पवन खेडा यांनी आसाम निवडणुकीदरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नीच्या पासपोर्ट संदर्भात काही आरोप केले होते आणि त्या आरोपांनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी आसामचे पोलीस येथे पवन खेडा यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे आपण पाहतोय. आता अपेक्षा आहे की साधारणपणे पवन खेडा यांची फक्त चौकशी करून आसामचे पोलीस निघून जातात का परत, की पुन्हा पवन खेडा यांना त्यापेक्षा पुढे जाऊन काही आसामचे पोलीस अटक करणार आहेत का, असे असंख्य प्रश्न आता निर्माण झालेत. दरम्यानच्या काळात आपल्याला सर्वांना माहिती आहे की काँग्रेसचे आसाममधील नेते तरुण गोगोई यांच्या ही बाबतीमध्ये काही आरोप हे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केले होते. गोगोई यांच्या पत्नीच्या बाबतीमध्ये काही आरोप करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता पवन खेडा यांनी देखील आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या पासपोर्ट संदर्भात काही आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अगदी, त्यामुळे या अनुषंगाने काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं राहील. सोमेश, धन्यवाद माहितीसाठी. पुढची बातमी आहे कोल्हापुरातली. हमालांच्या आडमुठ्या धोरणामुळे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सकाळपासून गुळाचे सौदे बंद ठेवण्यात आले. गुळाचे सौदे न निघाल्यामुळे गुळ उत्पादक शेतकरी चांगले संतापले. बाजार समितीमध्ये 150हून अधिक हमाल आहेत. एक दिवस आड गुळाचे सौदे काढा अशी भूमिका हमालांनी घेतली आहे.
गुळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती सुरू असल्यामुळे दररोज सौदे निघायला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. आज या ठिकाणी आम्हाला माथाडी कामगारांच्याकडून गुळाचे सौदे बंद केलेले आहेत. कारण त्यांची अशी मागणी आहे की गुळाचा सीझन कमी आहे, एक दिवस आड करून सौदे सुरू करावेत, आम्हाला येण्या जाण्यासाठी परवडत नाही, ही त्यांची प्रामुख्याने मागणी आहे. आज नियमाप्रमाणे सौदे चालू होते, पण हमालांचं असं म्हणणं आहे की आवक कमी झाल्यामुळे एक दिवस आड सौदा करा. पण अजून मार्केट कमिटीचं तसं काही परिपत्रक निघालं नसल्यामुळं आम्ही शेतकरी गुळ घेऊन आलोय, पण अचानक हमाल नसल्यामुळे सौदे बंद पडले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.